मग तो होऊने दीक्षिण आडगाली सुदर्शन नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विगणे मग तो होऊने दीक्षिण आडगाली सुदर्शन तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण मग तो होऊनी दीक्षिण आडगाली सुदर्शन समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगन निहितपानिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिंतया पांडुरंगाकरू प्रथम नाम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केलिया स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी श्री गुरुचरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी बरणौ रघुबर बिमल जसो जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बलबुद्धि विद्या देहु मोहि हरवो कलेश विकार ज्ञानेशु भगवान विष्णुर निवृत्तिर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्म चित्कला सेवे लागी सेवक झालो सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुमच्या देवा यावरे नका
लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभीरू श्री माऊली मेरी मात है पिता मेरो तुकाराम इन दोनों के चरणों में प्रभु मेरा कोटि कोटि प्रणाम विठला विठला पडता जड भारी दासी आठवावा हरी मग तो होऊनी दीक्षिण आड घाले सुदर्शन प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थली कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु श्री संत संत मान्य लोकमान्य जगमान्य वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी असणारे देहूचे साधू संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा आणि नामपर प्रकरणातला अभंग सेवेसाठी निवडला विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून फार गोड बोलतायत. तुकोबाराय म्हणतात या जगाच्या पाठीवर अशी काही संकट आहे की त्या संकटांचा माणूस प्रतिकार करू शकत नाही. मग त्या संकटांचा जर प्रतिकार करायचा असेल तर तुकोबाराय म्हणतात त्याच्याकरता तुम्हाला एक करावं लागेल, दासी आठवावा हरी. तुम्हाला हरीचं चिंतन करावं लागेल. हरीचं चिंतन जर केलं तर तुकोबाराय म्हणतात तुमच्या जीवनामध्ये येणारे संकट आहे ते संकट आले तरी त्या संकटांचा तो भगवान परमात्मा क्षीण होऊ देणार नाही. मग तो होऊने दीक्षिण संकट येऊ द्या पण संकटांचा क्षीण तुम्हाला तो भगवान परमात्मा होऊ देणार नाही. कोणीतरी तुकोबारायांना म्हटलं असं, ठीक आहे तुकोबाराय तरी संकट आले तर? तुकोबाराय म्हटले तो भगवान परमात्मा आड घाली सुदर्शन पण तुमचं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही. काय होईल हो या नामचिंतनाने? तुकोबाराय म्हणतात 12 वाटा पळती विघ्ने. नामाच्या चिंतने आणि 12 वाटा पळती विघ्न असं तुकोबाराय बोलले. आता तुकोबाराय इथं 12च वाटा विघ्न का म्हटले? 13 का नाही, 11 का नाही, 5 का नाही, 2 का नाही, 4 10 का नाही? तुकोबारायांनी 12च असं का म्हणावं तर त्याचं कारण असं आहे. श्रीमद भागवत कथेमध्ये भक्त प्रल्हादाला मारण्याकरता एकूण 11 पर्याय करण्यात आले. किती? भागवत पहा, भागवतामध्ये वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल भक्त प्रल्हादाला मारण्याकरता 11 पर्याय केले. उकळत्या तापलेल्या तेलाच्या कढईमध्ये टाकण्यात आलं असेल, आगीमध्ये ढकलून देण्यात आलं असेल किंवा डोंगरावरून पण ढकलून देण्यात आलं असेल. असे अनेक किती पर्याय केले तर 11 पर्याय केले. पण जगद्गुरु तुकोबाराय त्याच्याही पुढे ग्वाही देऊन सांगतात या नामचिंतनाने 12 वाटा पळती विघ्ने. म्हणून तुकोबारायांनी 12 वाटा असं म्हटलंय बघा. जगद्गुरु तुकोबारायांना काही साधकांनी विचारलं, ठीक आहे तुकोबाराय पण आम्हाला एका गोष्टीची फार भीती वाटते, आम्ही नामचिंतन करू पण आम्हाला एका गोष्टीची फार भीती हो. कुठल्या गोष्टीची भीती आहे? साधकांनी सांगितलंय महाराज आम्हाला प्राणाची मरणाची फार भीती आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं त्या मरणाला घाबरू नका, हे मरण हा प्राणच त्या भगवान परमात्म्याला अर्पण करून द्या. तुका म्हणे प्राण अन करा देवासी अर्पण मग तो होऊने दीक्षिण आडघाले सुदर्शन. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. अभंगाच्या संबंधाने विस्तृत चिंतन ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार देणं उचित गरजेचं आहे. आजची ही कीर्तन रूपी सेवा किम निमित्त आहे, सगळ्यांना श्रुत आहे, सगळ्यांना माहीत आहे, परंतु वक्ता या नात्यानं सांगणं गरजेचं उचित आहे. सालाबाद प्रमाणे चालत असलेला हा त्रैदिनी कीर्तन महोत्सव आणि या महोत्सवाची आजची ही प्रथम दिवसाची कीर्तन सेवा आहे. विठ्ठल 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 आजची सप्ताहातली पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्याकडे सुपूर्त करण्यात आलेली आहे. कीर्तनाकरता अत्यंत गोड असं वातावरण आहे. दुर्गा मातेच्या 9व्या वर्धापना दिनानिमित्तानं
व श्री हनुमंतरायांच्या प्रथम वर्धापना दिनानिमित्तानं हा चालत असलेला अखंड त्रैदिनी कीर्तन महोत्सव आहे। या महोत्सवामध्ये अत्यंत गोड असं समर्पक वातावरण आहे। वातावरण का गोड आहे असं मी म्हणतो तर दिवसभर फार ऊन लागतं, फार घाम येतो, घरामध्ये आपण कितीही झोपण्याचा प्रयत्न केला तरी झोप लागत नाही। आणि हे कीर्तनाचं जे काही नियोजन आहे, कीर्तनाचं जे काही वातावरण आहे ते अगदी एकदम उंच टेकडीवरती, येणारी हवा फार गोड आहे, दिवसभर घरी झोप लागत नाही ना, मग कदाचित या वातावरणामध्ये सहज माणसाचा डोळ्याला डोळा लागू शकतो बघा। असं अत्यंत गोड एकदम चैतन्यदायी वातावरण आहे। कीर्तन सेवेसाठी अत्यंत समर्पक वातावरण आहे। कीर्तन सेवेसाठी महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य असतील, मृदंगाचार्य असतील, आजची ही गाण गंधर्व सभा या सप्ताहातली फार श्रीमंत सभा आहे। महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य, ख्यातनाम गायनाचार्य या ठिकाणी उपस्थित आहे। त्यापैकी आमचे परमसन्मित्र गानकोकिळा हरिभक्त परायण मिलिंदजी महाराज, त्यांची सुद्धा आपल्या या छोट्याशा वस्तीवरती उपस्थिती बरं का। वाजवायच्या असतील तर मोकळ्या वाजवा ना एकदा। बरं मी तुम्हाला म्हटलो नाही वाजवा, पण ज्या अर्थी तुम्ही 4दा लोकांनी टाळ्या वाजवल्या ना, त्या अर्थी तुम्ही मी जे बोललो त्याला गोड असं समर्थन दिलंय, यातून ते लक्षात येतं। अत्यंत गोड गायनाचार्य हरिभक्त परायण मिलिंद बाबा आहे। खरं तर बाबांनी आजपर्यंत असे भरपूर कीर्तनकार वाटा लावले, पण आज माझा नंबर आहे। मला तरी वाटतं हे प्रथम कीर्तन आहे की मिलिंद बाबा आज माझ्या कीर्तनाच्या सेवेसाठी उपस्थित आहे। अत्यंत गोड ज्यांचा आवाज आहे, अवघ्या पूर्ण महाराष्ट्राला प्रिय असलेले आदरणीय मिलिंदजी महाराज, त्यांचे सुद्धा धन्यवाद आभार व्यक्त करतो। त्यांच्या साथीसाठी आपल्या परिसरातील एक हिरा, डायमंड, आपल्या सगळ्यांचे सुपरिचित असलेले, त्यांच्याच आवाजाला तोड देणारे अत्यंत गोड गळ्याचे धनी आमचे परमसन्मित्र हरिभक्त परायण नवनाथ महाराज चव्हाण। हा बघा, या दोघाही जणांचे आवाज असे ना महाराज, ले हा हु 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 ही असं नाही आहे। यांचे आवाज म्हणजे अत्यंत कोमल आणि नाजूक आवाज आहे। कीर्तनाला जे समर्पक असले पाहिजे ना, असे गोड नाजूक आवाज आहे। जेव्हा यांचा आवाज सुरू होतो ना, जेव्हा यांचं गाणं सुरू होतं ना महाराज, तेव्हा अंगावरती काटे येतात बरं का, शहारे येतात। इतकं पवित्र गाणं आहे, इतकं पवित्र गोड गाणं आहे। म्हणून या दोघां जणांचे पुनश्च एकदा धन्यवाद आभार व्यक्त करतो। मृदंगाच्या सेवेसाठी आपल्या परिसराचं वैभव माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे अण्णा रामदास अण्णांचे सुद्धा धन्यवाद आभार व्यक्त करतो। खरं तर या वयातही अजून तुम्ही यांना समर्पक वाजवतात हे विशेष आहे बरं का। लय काळ आपण मृदंगाची सेवा केली अण्णा, बघा आपले सुद्धा धन्यवाद आभार व्यक्त करतो। अत्यंत गोड असलेले संपूर्ण टाळकरी आहे आणि युवा आहे, तरुण आहे बरं का सगळे। शिंगेवाले बाबा असतील, 2 गोड असे धडधाकट चोपदार आहे, या चोपदारांचे सुद्धा धन्यवाद आभार व्यक्त करतो। आज विशेष उपस्थिती ज्यांची कीर्तनाच्या निमित्तानं आहे, ते माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आदरणीय सुभाष काका माळोदे, ते सुद्धा उपस्थित आहे। खरं तर तुम्ही इकडं कसं काय आलात मला काही कळालं नाही, पण अण्णांचं काम फार मोठं आहे बरं का। सुभाष अण्णा साकोरे मेघवरून इथं कार्यक्रमासाठी उपस्थित आहे। अण्णांच्या परिसरामध्ये त्यांचं फार मोठं नाव आहे आणि खरं तर एक वारकरी जीवन आहे। ज्ञानोबरायांची पायी दिंडी सोहळ्याबरोबर आपल्या महाराष्ट्रातील जेवढे काही वारकरी रत्न आहे, त्या वारकरी रत्नांच्या सानिध्यामध्ये खऱ्या अर्थानं अण्णांचं राहणं असतं। म्हणून अण्णांची भेट या सप्ताहाकरता आज आहे, त्यांचे सुद्धा धन्यवाद आभार व्यक्त करतो। गोड विनेकरी आहे, सगळे परिसरातली टाळकरी मंडळी असेल आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली, खरं तर मी त्यांच्यासमोर बोलावं एवढी माझी पात्रता नाही आहे, माझी योग्यता नाही, माझी क्षमता नाही, पण खऱ्या अर्थानं आपल्या परिसरातील कीर्तनकारांवरती ज्यांचं नितांत प्रेम आहे, आपल्या सप्ताहाचे मार्गदर्शक, आपल्या या वडळी भोई गावचे खऱ्या अर्थानं हरिभक्त परायण धुंडीराम बाबा, ते सुद्धा कीर्तनाच्या निमित्तानं उपस्थित आहे। बाबांचे सुद्धा धन्यवाद आभार व्यक्त करतो। वडाळे गावचं दुसरं वैभव आहे। आत्ताच नवोदित आळंदी क्षेत्रातून सुटून आलेले, सुटून म्हणजे तिकडे काही तुरुंगातून नाही आले, शिक्षण घेऊन आलेले
आमचे परमसन मित्र एक वैराग्य मूर्ती बर का. या माणसाला सांभाळलं पाहिजे बर का. पुढील काळामध्ये खऱ्या अर्थानं आपलं कर्तव्य त्यांच्यावरती लक्ष असू द्या. म्हणजे आता त्यांचं लग्न झालंय, लग्नाच्या निमित्तानं नाही म्हणत मी, पण पुढील काळामध्ये आपल्या गावाचं ते भविष्य आहे. म्हणून आदरणीय प्रशांतजी महाराजही कीर्तनाच्या साथी करता या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांची सुद्धा धन्यवाद आभार व्यक्त करतो. माझ्यावरती नितांत प्रेम करणारा वडळी भुई गावचं हे संपूर्ण व्यापारी वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे. संपूर्ण व्यापारी वर्गाचे सुद्धा धन्यवाद आभार व्यक्त करतो. गोड असे टाळकरी आहे, सुंदर गाणारे आहे, सुंदर श्रोते मंडळी आहे. आपल्या या सप्ताहाकरता अत्यंत गोड असलेली अक्षयदादांची गणेश साऊंड सिस्टीम असेल, स्टिकर हा आहे वाटतं, गणेश दादा गणेश साऊंड सिस्टीम आमचे दादांचे सुद्धा धन्यवाद आभार व्यक्त करतो. आदरणीय वडाळी भोई गावचे दुसरे आमचे दादा ज्यांचं माझ्यावरती नितांत प्रेम आहे असे दादांचे सुद्धा धन्यवाद आभार व्यक्त करतो. 2 चॅनल आज आपल्या या सप्ताहाच्या निमित्तानं उपस्थित आहे. एरवी एकही चॅनल भेटत नाही महाराज, पण आज आपल्या या वस्तीकरांचं भाग्य आहे. 2 चॅनल आहे. गजर माऊलीचा आदरणीय दादांचे सुद्धा धन्यवाद आभार व्यक्त करतो. इकडं आमचे बंधू आहे जनक भाऊ पानसरे, त्यांचा राघव चॅनल आहे. गजर माऊलीचा सुद्धा सर्च करा, त्यावरती आपल्याला गोड कीर्तन ऐकायला मिळतील. आजचं हे कीर्तन गजर माऊलीला भेटेल. आजचं हे कीर्तन राघव चॅनल आहे आपल्या परिसरातला. जनक भाऊ पानसरे पुरीकर त्यांचाही गोड चॅनल आहे, त्याही चॅनलला आपल्याला हे कीर्तन ऐकायला मिळेल. या दोघंही चॅनलचे खऱ्या अर्थानं धन्यवाद आभार व्यक्त करतो. माझ्या सन्मुख बसलेल्या संपूर्ण माझ्या जगन्माता मुक्ताबाई असेल, आपल्याही चरणावरती नतमस्तक होतो. राजा जनकासारखे, राजा परीक्षितीसारखे आपण सगळे श्रोती मंडळी आहात. आपल्याही चरणावरती नतमस्तक होतो आणि माझ्या वाणीला याच ठिकाणी पूर्ण विराम देतो. विठ्ठल विठ्ठल. स्पार्किंग मारली पण चिनक्या नाही उडाल्या बरं का, पाहिजे तशा. हा, ज्याच्या लक्षात आले असेल त्याने घ्या. बघा, अत्यंत गोड असं वातावरण आहे. फावलेल्या वेळेमध्ये बरोबर 11 पर्यंत मला कीर्तन करायचंय. तुम्हाला आ करेपर्यंत मी कीर्तन करणार नाही. तुम्ही आ करेपर्यंत मी जर कीर्तन केलं ना तर लोक दुसऱ्या दिवशी म्हणतात बघा रातचा का तो भाव होता का म्हणे. मग उद्याची बाई आहे का आज? पण नाही, लोक म्हणतात तो का भाव होता का. जर 11च्या पुढे कीर्तनकार जर एखादा बोलायला लागला ना त्या लोकांना अमृत पाजू द्या, पण लोकांना पचत नसतं. म्हणून अगदी फावलेल्या वेळेमध्ये मी आपल्या समोर चिंतन ठेवणार आहे. जोपर्यंत बोलेल तोपर्यंत एकदम जीवाचे कान करून कीर्तन श्रवण करा. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबरायांचा अत्यंत गोड असलेला वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार प्रथम दिनी नामपर चिंतनाचा अभंग घ्यावा. या नियमाने जगद्गुरु तुकोबरायांचा असलेला गोड अभंग मी निवडलाय. बघा, अभंगाची भूमिका आपल्या समोर ठेवतो. कुठलाही अभंग हा कीर्तनकार घेत असताना तो अभंग कशा पद्धतीने निर्माण झाला असावा त्याची अगोदरची काही भूमिका मांडावी लागते. त्याच्याशिवाय अभंगाची संगती आपल्याला लावता येत नाही. म्हणून अभंगाच्या अगोदरची अभंग कसं निर्माण झाला असावा या संबंधाची थोडी भूमिका आपल्या समोर मांडतो. बघा, विठ्ठल विठ्ठल. काही जिज्ञासू साधक आहे. मी आता अभंगाकडे जातोय बर का. बघा, जिज्ञासू साधक आहे. कुठले जिज्ञासू साधक? की ज्या जिज्ञासू साधकांच्या मनावर वारकरी संप्रदायातील जी काही संत मांदी आळी आहे ना, त्या संत मांदी आळीच्या वचनाचा प्रभाव त्यांच्यावरती झालेला होता. ते वचन त्यांनी ऐकले होते आणि ते वचन ऐकून भक्ती मार्गाला लागले होते, भक्ती करत होते. कुठले वचन त्यांनी ऐकले होते? तर वारकरी संप्रदायामधील सकल संत मांदी आळी भक्ती मार्गाच्या संबंधाने आपल्याला बोलताना पाहायला सापडतात. ऐका, ज्ञानोबाराय म्हणतात. ज्ञानोबाराय भगवान परमात्म्याच्या मुखामध्ये शब्द घालून अर्जुनाला उपदेश करतायत. ज्ञानोबाराय म्हणतात, हे अर्जुना, तरी झडझडोनी वहिला निग, इये भक्तीची वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. अर्जुना, या संसार सागरातून झटकून लवकर बाहेर निघ आणि बाहेर निघून इये भक्तीची वाटे लाग. काय म्हणतायत ज्ञानोबाराय?
हा संसार सागर झटकून लवकर भक्तीच्या मार्गाला लागा, भक्ती मार्ग स्वीकारा. असे जे काही वारकरी संप्रदायातील जे काही संत मांदी आळी आहे ना, त्या संत मांदी आळीच्या वचनाचा प्रभाव त्यांच्यावरती झालेला होता. किंवा नाथ बाबा या संबंधाने तर फार उपरोधिक बोलतात महाराज. नाथ बाबा म्हणतात अरे इथं जन्माला आला आणि जन्माला येऊन जर जीवनात जर भक्ती नसेल तर तुझं जीवन पशुतुल्य आहे. इथंच थांबले नाही नाथ बाबा, त्याच्याही पुढे नाथ बाबा बोलले अरे तुला तेव्हाच न्यायला पाहिजे भक्ती बिन पशु कशाशी वाढला, भक्ती बिन पशु कशाशी वाढला, भक्ती बिन पशु कशाशी वाढला, भक्ती बिन पशु कशाशी वाढला. संत विनेला कैसा नाही, संत विनेला कैसा नाही. हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. हो हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. अत्यंत गोड आणि समर्पक प्रमाणे नाथ बाबा म्हणतात बाबा इथं जन्माला आला आणि जन्माला येऊन जीवनात जर भक्ती मार्ग जर स्वीकारला नसेल तर तुझं जीवन पशुतुल्य. नाथ बाबा इथं थांबले नाही. नाथ बाबा म्हणतात जीवनात भक्ती नसेल ना तर तुला सटवीनं तेव्हाच न्यायला पाहिजे होतं. भक्तीविनं पशु कशाशी वाढला आणि सटवीने नेला कैसा नाही. आपल्याकडं सटवी कधी येते हो? दाव्याला हा? पाचीच्या दिवशी येते बघा सटवी. आपल्याकडं पाचीच्या दिवशी येते. नाथ बाबा इतकं उपरोधिक बोलतात बाबा तुला आहे ना, तुला तेव्हाच घेऊन जायला पाहिजे होतं. जर इथं जन्माला आला आणि जीवनामध्ये भक्ती जर करत नसेल, म्हणजे काही संत महात्म्यांचे भक्ती मार्गाला लागण्याच्या संबंधातले जे काही वारकरी संप्रदायात वचन आहे ते वचन त्या साधकांच्या जिवारी लागले होते आणि मग ते साधक ते वचन ऐकून भक्ती मार्गाला लागले होते, भक्ती करत होते. पण भक्ती करत असताना भक्ती करता करता त्यांच्या असं लक्षात आलं भक्ती मार्ग स्वीकारला, पण भक्ती मार्गामध्ये त्यांच्या जीवनामध्ये पदोपदी संकट येत होते. एका संकटावर मात केली की दुसरं संकट आवासून उभं राहत होतं. दुसऱ्या संकटावर मात करण्याचा प्रयत्न केला की तिसरं संकट दुरूनच दिसत होतं की ते त्याही पेक्षा मोठं असायचं. मग भक्ती मार्ग तर स्वीकारला, संत महात्म्यांच्या वचनाच्या आधारावर आपण भक्ती मार्गाला लागलोय. पण भक्ती करत असताना भक्ती मार्गामध्ये पदोपदी संकट येत होते. नेटाने भक्ती करावी, नेटाने परमार्थ करावा, तर परमार्थ मार्गामध्ये सातत्याने संकट येत होती. बरं परतून यावं तर त्यांना या संसाराची जाणीव होती. हा संसार कसा आहे म्हणजे परतून यावं असं वाटतही नव्हतं. आणि पुढे नेटाने परमार्थ करावा तर त्या परमार्थ मार्गामध्ये भक्ती मार्गामध्ये सातत्याने संकट दिसत होती. अशा दुविधा मनस्थितीमध्ये अडकले होते बरं का. पुढं जावं की माग यावं, भक्ती मार्गामध्ये संकट येत होती ना. मग काय करावं, नेमकी काय झालं असलं पाहिजे. आपण तर संत महात्म्यांच्या वचनाच्या आधारावर भक्ती मार्ग करतोय, भक्ती मार्ग स्वीकारलाय, पण काय झालं असलं पाहिजे की आपल्या जीवनामध्ये भक्ती मार्गामध्ये सातत्याने संकट येत आहेत. मग कोणाला तरी विचारलं पाहिजे. मग कोणाला विचारावं? मग कधीही सल्ला घेत असताना असा ऐऱ्या गैऱ्या नत्तू खैऱ्याचा सल्ला घ्यायचा. या जगाच्या पाठीवर सल्ले देणारे भरपूर आहे बर का. फार गोड वाक्य सांगून जाईल ऐका. सल्ले देणारे भरपूर आहे. तुम्ही एखाद्याला एक सल्ला विचारा तो तुम्हाला 100 सल्ले देऊन जाईल. या काय ऐवजी किती देईल? 100 सल्ले देईल. पण 100 लोकांपैकी एखाद्याला सहकार्य मागा, देईल की नाही याची गॅरंटी नाही मला. इथं सल्ले देणारे भरपूर आहे पण सहकार्य करणारा कोणी नाही. मग असं कोणालाही विचारून चालणार नाही. आपण ज्यांच्या उपदेशाने भक्ती मार्गाला लागलो ना त्यांनाच जाऊन विचारलं पाहिजे. असं कोणालाही काही विचारत बसू नका. अनिशा त्यांच्या डोळ्यापुढे जगद्गुरु तुकोबाराय हे व्यक्तिमत्व उभं टाकलं म्हणून तुकोबारायांना विचारण्याकरता जातायत. तुकोबाराय आम्ही तुमच्या उपदेशाप्रमाणे भक्ती मार्ग स्वीकारलाय ना, मग आम्ही तुम्हालाच विचारायला येतोय. जातायत तुकोबारायांना विचारण्याकरता. गेले. अनिशा त्यांचं भाग्य चांगलं. तुकोबाराय
लवकरच भेटले आणि भेटल्याबरोबर लांबच दिसले तुकोबराय. दिसल्याबरोबर तुकोबरायांना लांबून साष्टांग दंडवतच घातला. श्री संताची ये माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. लांबूनच साष्टांग दंडवत घातला. श्री संताची माथा चरणावरी अन साष्टांग हे करी दंडवत. तुकोबरायांनी त्यांना उचललं आणि उचलल्यानंतर तुकोबरायांनी त्यांचा चेहरा पाहिला. महाराज चेहरा पाहिला आणि चेहरा पाहिल्यानंतर तुकोबरायांच्या लक्षात आलं यांच्या चेहऱ्यावरती काहीतरी चिंता दिसते. जगद्गुरु इथे माणसाचा चेहरा पाहिल्यानंतर लगेच ओळखतात महाराज, कारण माणसाचा चेहरा हा त्याच्या अंतकरणाचा आरसा असतो बरं का. एखाद्या वेळेला एखाद्या माणसाचं तोंड पाहिलं की त्याच्या अंतकरणात आपल्याविषयी काय विचार चालू आहे हे त्याला शब्दात विचारण्याची गरज भासत. त्याचा चेहराच सांगत असतो याच्या मनात आपल्याविषयी काय विचार चालू आहे. जगद्गुरु तुकोबरायांनी त्या साधकांचा चेहरा पाहिला. चेहरा पाहिल्याबरोबर तुकोबरायांच्या लक्षात आलं यांच्या चेहऱ्यावरती काहीतरी चिंता दिसते. म्हणून तुकोबरायांनी विचारलंय त्यांना, काय रे बाबा चेहऱ्यावरती चिंता दिसते, चिंतेचं कारण काय? त्यावेळेला त्या साधकांनी सांगितलं, महाराज तुमच्या उपदेशाप्रमाणे तुमच्या वचनाच्या आधारावर आम्ही भक्ती मार्ग स्वीकारलाय, पण भक्ती मार्गामध्ये पदोपदी संकट येत आहेत महाराज आमच्या जीवनामध्ये. मग नेमकं काय झालं असलं पाहिजे? जेव्हा त्या साधकांनी तुकोबरायांसमोर असा परिहार मांडला ना, त्यावेळेला तुकोबरायांनी तो ऐकला आणि ऐकल्याबरोबर तुकोबरायांनी त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. शाबास शाबास शाबास. साधकांनी विचारलंय तुकोबरायांना, तुकोबराय आमच्या जीवनात संकट आहे, आम्ही ती व्यथा तुमच्या समोर मांडली आणि ती व्यथा मांडल्यानंतर तुम्ही वरून आमच्या पाठीवर शाबासकीची थाप देतायत, कारण काय? त्यावेळेला तुकोबरायांनी गोड परिहार दिला. तुकोबरायांनी सांगितलं, ऐका, ज्या अर्थी भक्ती मार्गामध्ये पदोपदी संकट येत आहेत ना, त्या अर्थी तुम्ही योग्य मार्गाने चालला आहात ही त्याची खरी पोचपावती. मी काय बोलतो आपल्या लक्षात येत आहे ना? संकट असे कोणावरही येत नसतात बरं का महाराज. संकट कधी मुर्द्यांवरती आलेले आपण पाहिले का? काय मत आहे तुमचं? संकट येतात ते चांगल्याच माणसाच्या जीवनात येतात आणि संकट येतात ते चांगले असे कुठलेही काम करणारे लोक असतात ना त्यांच्या जीवनात येतात महाराज. वाईटाच्या कधीच येत नाही बरं का. वाईट काम करणाऱ्याला कोणीच आडवं जात नाही महाराज, पण चांगलं काम करू द्या, आडवे तंगडे घातल्याशिवाय लोक राहत नाही. चांगल्या कामामध्ये संकट आहे आणि त्याच्याही पुढचं वाक्य वापरतो, जीवनात संकट येणं म्हणजे माणसाचा चांगुलपणा सिद्ध होणं असतं महाराज. मी काय बोलतोय आपल्या लक्षात येतं ना? वारकरी संप्रदायातली संत मांदी आळी पहा महाराज. पैशाने श्रीमंत झालेला वारकरी संप्रदायामध्ये एकही संत आपल्याला पाहायला सापडणार नाही. वाक्य डबल सांगू का? लक्षात येते ना मी काय बोलतोय ते? पैशाने श्रीमंत झालेला संत वारकरी संप्रदायात नाही महाराज, पण आपण संतत्वाची व्याख्या फार बदलून टाकली. ज्याचे भारतात 700, परराष्ट्रात 800 आणि हजारो करोड रुपयाची ज्याची संपत्ती आहे ना, अशा लोकांना आजकाल आपण संत म्हणतोय. पण ते संत आज कुठे ते काय मला या व्यासपीठावरून सांगायचं नाही. पण ऐका, वारकरी संप्रदायातील संत मांदी आळीचा जर विचार केला ना, तर वारकरी संप्रदायातील संत मांदी आळी ही संकटांनी श्रीमंत झालेली महाराज. मी काय बोलतोय आपल्या लक्षात येतंय ना? ज्ञानोबरायांचा कधीतरी विचार करा महाराज. जीवनामध्ये सातत्याने संकट होते, पण जीवनात चांगुलपणा सिद्ध करून गेले की नाही हो? जगद्गुरु तुकोबरायांचा विचार करा, किती लोकांनी त्रास दिला. मीराबाईचा विचार करा, लोकांनी त्रास दिला, पण त्रास दिला हो, पण वारकरी संप्रदायातील संत मांदी आळी ही संकटांनी श्रीमंत झालेली महाराज. संकट येणं हा माणसाचा चांगुलपणा सिद्ध होत असतो किंवा आपण कदाचित योग्य मार्गाने जातोय ही त्याची खरी पोचपावती असते. ज्या अर्थी संकट येतात त्या अर्थी. किंवा मी आपल्याला विचारतो, ऐका, लहान लहान मुलं बोरीच्या झाडाला दगड मारतात का बाबळीच्या? हो बरोबर. मी काय बोलतो लक्षात येतंय ना तुमच्या? कवरून चाललं खाली बसून करू तसं काही नाही ना? बघा, लहान लहान मुलं हे बोरीच्या झाडाला दगड मारत असतात
आणि ज्या बोरीला दगड मारले जातात ना, ती बोर त्या पोराला कमीत कमी 2 बोर तरी बक्षीस देत असते. एखाद्या मुलाने जर बाबळीच्या झाडाला दगड मारले ना, तर लोक सप्ताहाला वर्गणी देणार नाही, पण वर्गणी करून त्याला नागपूरला पाठवल्याशिवाय राहणार नाही. ज्या अर्थी बाबळीच्या झाडाला दगड मारताय ना, त्या अर्थी याचा वरचा मजला भाड्याने देणे, म्हणजे रिकामा आहे बा, रिकामा असा समज होईल. म्हणून संकट हे चांगल्याच माणसाच्या. मला एक सांगा, धाड श्रीमंताच्या घरावर पडते का गरीबाच्या? कोणाच्या? श्रीमंताच्या. कसून परीक्षा ही ढप्पू विद्यार्थ्याची पाहिली जाते का हुशार? हुशार. तसे संकट हे चांगल्याच माणसाच्या जीवनात येत असतात, वाईटाच्या कधी येत नाही. जेव्हा जगद्गुरु तुकोबरायांनी त्यांचा परिहार ऐकून घेतला, तेव्हा जगद्गुरु तुकोबरायांनी त्या साधकांना सांगितलं, ज्या अर्थी तुमच्या या भक्ती मार्गामध्ये पदोपदी संकट येत आहेत ना, त्या अर्थी तुम्ही योग्य मार्गाने जात आहात, ही त्याची खरी पोच पावतीये. त्या साधकांना थोडं बरं वाटलं. ठीक आहे तुकोबराय, आम्ही भक्ती मार्ग स्वीकारला. भक्ती मार्गामध्ये आमच्या जीवनामध्ये संकट येत आहेत. ते संकट येणं जर चांगुलपणा सिद्ध होत असेल तर आमच्यावर अधिक संकट आले तरी चालतील. पण ऐका ना तुकोबराय, आमच्यावरती संकट आल्यानंतर त्या संकटांवर मात करण्याकरता आम्ही काय केलं पाहिजे, त्याचं उत्तर जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात देतात. पडता जड भारी, 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 पडता जड भारी. दासिया महारी, दासिया महारी, दासियाठ बावाहारी, दासियाठ महारी, दासिया महारी, दासिया भगतो भगतो मेरे शीन, भगतो मेरे शीन. साधकांनी विचारलंय तुकोबरायांना, आमच्यावर संकट आले तर आम्ही काय केलं पाहिजे? तुकोबरायांनी त्यांना सांगितलंय, त्या संकटांना येऊ द्या. ते संकट आले तर तुम्ही एकच करा, दासी आठवावा हरी. तुम्ही काय करा? हरीचं चिंतन करा. तुमच्या जीवनात संकट आले की तुम्ही हरीचं चिंतन करायचंय. जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणाच्या सुरुवातीला बोलतात, पडता जड भारी. पडता जड भारी असा शब्द आहे बघा. आता जड भारी म्हणजे काय हो? तुम्ही भारी चाल गायली, अगदी प्रमाणाला साजेल, रुचेल, पचेल अशीच अत्यंत गोड भारी बघा. पण जड भारी म्हणजे काय? जड भारी या शब्दाचा अर्थ असा आहे, ज्या संकटांचा माणूस प्रतिकार करू शकत नाही त्या संकटांना जड भारी संकट असे म्हटल्या जातात. किंवा अधिक सांगतो ऐका, जड भारी म्हणजे काय? ज्या संकटांच्या संबंधाने माणसाची शक्ती, माणसाची युक्ती आणि माणसाची बुद्धी जिथं काम करत नाही ना, अशा संकटांना जड भारी असे संकट म्हटल्या जातात. विठ्ठल विठ्ठल. बरं ठीक आहे तुकोबराय, मग अशी जड भारी संकट एखादा भक्त भक्ती मार्गाला लागला कि मग त्या भक्ताच्या जीवनामध्ये असे कुठले जड भारी संकट येतात की तिथं माणसाची बुद्धी, माणसाची शक्ती आणि माणसाची युक्ती काम करत नाही? असे कुठले जड भारी संकट आहे भक्ती मार्गामध्ये येणारे? तर तसे अनेक संकट आहे, पण प्रामुख्याने 4 संकट असे. त्या 4 संकटांच्या संबंधाने तुकोबराय म्हणतात, त्यांच्यावर जर तुम्हाला मात करायची असेल तर त्याच्या करता तुम्हाला हरीचं चिंतन करावं लागेल. त्याच्याशिवाय अन्यत्र दुसरा पर्याय नाही. मग भक्ताच्या जीवनामध्ये असे संकट येतात तरी कोणते? तर 4 संकट आहे, ऐका.
पहिलं संकट आहे भक्ताच्या जीवनातलं अर्थसंकट. कुठलं? म्हणजे पैशाची चमचम भासणे. भक्त भक्ती मार्गाला लागला की त्याच्या जीवनामध्ये पहिलं संकट असतं महाराज अर्थसंकट. दुसरं संकट धर्म संकट. काय करावं याचा निर्णय घेता येत नाही आणि बऱ्याच लोकांना घेता आला नाही. अर्जुनाला सुद्धा आला नव्हता, पण भगवान परमात्म्यानं त्या धर्म संकटातून, भगवान परमात्म्याशिवाय धर्म संकटातून आपल्याला कोणीच तारू शकणार नाही. अर्जुनाला सुद्धा भगवान परमात्म्यानंच तारलेलं आपल्याला पाहायला सापडतं. पहिलं भक्ताच्या जीवनातलं अर्थसंकट, दुसरं आहे धर्मसंकट, तिसरं प्राण संकट आणि चौथं आहे मोक्ष संकट. भक्त भक्ती मार्गाला लागला की त्या भक्ताच्या जीवनामध्ये 4 संकट येतात. एखाद्या जाणकार श्रोत्याच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण झाला असेल का हो प्रश्न 4 आणि उत्तर किती आहे? उत्तर एकच आहे महाराज. या 4 संकटांकरता किंवा 4 प्रश्नांकरता उत्तर एकच आहे. काय? दासी आठवावा हरी. 4 प्रश्न आहे, संकट 4 आहे आणि उत्तर एक आहे. एखादा जाणकार श्रोता म्हणेल हो एकच काय शक्य आहे? 4 प्रश्नांची किंवा 4 वाक्यांची उत्तर एका वाक्यामध्ये कस काय शक्य आहे? अहो ते जगद्गुरु तुकोबर आहे. त्याचं कारण असं आहे, या 4 करता अन्यत्र दुसरा कुठलाही पर्याय नाही. या 4 करता हा एकमेव या जगाच्या पाठीवरचा रामबाण इलाज आहे. काय? रामबाण इलाज आहे महाराज. त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पण तरी एखाद्या जाणकार श्रोत्याच्या मनात प्रश्न असेल ना, तर त्याच्या करता थोडं वेगळ्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतो. काही काही लोकांना असं वाटतं हे महाराज लोक काही चाटा मारतात. आता 4 प्रश्न 4 संकट आणि उत्तर एकच काय शक्य आहे? मी आपल्याला विचारतो बघा, ऐका. सकाळची वेळ होती. एक मुलगी तिने डब्बा भरला. सकाळची वेळ, डब्बा भरला आणि परसाकडे जाण्याकरता निघाली. मला एका वाक्यातले उत्तर आपल्याला सांगायचे. आम्ही ज्यांना जगद्गुरु म्हणतो ते 4 प्रश्नांची उत्तरं एका वाक्यात देत आहेत. काहीच विशेष, काहीच नवल नाही महाराज. त्याच्याकरता पटवून देतोय ऐका. एक मुलगी सकाळची वेळ तिने डब्बा भरला आणि परसाकडे जाण्याकरता निघाली. जात असताना लगेच एका जणाने तिला प्रश्न केला, ए पोरी कुठं चालली? त्याचं उत्तर देणार तेवढ्यात दुसऱ्यानं प्रश्न विचारला तिला, ए पोरी तुझं नाव काय? मी काय बोलतोय आपल्या लक्षात येतं ना? ऐका. मुलगी निघाली. जात असताना पहिल्याने प्रश्न विचारला, ए पोरी कुठं चालली? त्याचं उत्तर देणार तेवढ्यात दुसऱ्याने विचारलं, ए पोरी तुझं नाव काय? पण ती मुलगी इतकी विद्वान होती, त्या मुलीनं दोघांचंही उत्तर एकाच वाक्यात दिलं महाराज. शिला. कळतंय ना मी काय बोलतोय ते? दोघांचंही उत्तर एकाच वाक्यात. महाराज ऐका. एखादी खेडूक मुलगी 2 प्रश्नांची उत्तरं जर एका वाक्यात देत असेल, तर आम्ही ज्यांना जगद्गुरु म्हणतो ते जगद्गुरु 4 प्रश्नांची उत्तरं एका वाक्यात देतात. काही विशेष, काही नवल का? विठ्ठल विठ्ठल मिलिंद बाबा, मी एकदा विदर्भात कार्यक्रमाकरता गेलो होतो. कीर्तन संपलं. कीर्तन संपल्यानंतर एक जण माईकवर आला. त्याने काही औषधं विकण्याकरता आणले होते. माईकवरती आला आणि त्याने ते बोलायला सुरुवात केली. त्याने सांगितलं, ज्यांच्या कोणाच्या तब्येती जास्त झाल्या असतील त्यांना जर कदाचित आपली तब्येत कमी व्हावी असं जर वाटत असेल तर त्याच्याकरता माझ्याकडे औषधे म्हणजे. आता बऱ्याच लोकांच्या तब्येती इतक्या झाल्या त्यांना कमी करण्याची वेळ येते नाही का? मग काही काही रस्त्याने पळतात, काही काय पर्याय करतील काही सांगता येत नाही महाराज. बरं, इतक्या तब्येती ज्यांची जास्त तब्येत होते ना महाराज, त्यांना सरळ चालता येत नाही बरं का. मग त्याचे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण चालतात. असं चालावं लागतं त्यांना. चालताना इकडं तिकडं एवढ्या तब्येती महाराज लोकांच्या झाल्या. मग लोकांना काहींना इच्छा असते की आपली तब्येत कमी झाली पाहिजे, म्हणून त्या औषध विकणाऱ्याने माईकवरती पुकारलं, ज्यांची कोणाची तब्येत जास्त झाली असेल त्याला आपली तब्येत कमी व्हावी असं जर वाटत असेल ना, तर त्याच्याकरता माझ्याकडे औषध आहे. मग मी पण तिथं होतो. मी थोडा विचार केला, याच्याकडे तब्येत कमी करण्याचं औषध आहे, मग याच्याकडे तब्येत वाढवायचं सुद्धा औषध असलं पाहिजे. काय? कारण माझं वजनच पडत नाही महाराज. आता तरी थोडी बरी झाली तब्येत बरं का गणेश भाऊ, आता थोडी बरी झाली. पहिले एकदम बारीक होतो महाराज, आपलं वजनच पडत नव्हतं. एका ठिकाणी कीर्तनाला जर गेलो ना
आणि जेवायला बसलो ना तरी लोक म्हणायचे का आजचे कीर्तनकार आले नाही. माझ्या शेजारी बसून विचारायचे लोकांना. एवढी बारीक तिडतिडी तब्येत उदबत्ती चहा असे ढकलून द्यायचे लोक कुठं बी. आणि लोकांच्या मनामध्ये कीर्तनकाराच्या विषयी वेगळ्याच व्याख्या आहे महाराज. दाढी गाडी बॉडी त्याला लोक कीर्तनकार म्हणतात. पण त्यापैकी आपल्याकडे काहीच नव्हतं तेव्हा. मग मी असा विचार केला याच्याकडे तब्येत कमी करण्याचं औषध आहे ना, मग याच्याकडे तब्येत वाढवण्याचं सुद्धा औषध असलं. मी त्याच्याकडे गेलो त्याला म्हणलं ओ तब्येत वाढवण्याकरता काय औषध आहे का? तो म्हणे आहे ना म्हणे महाराज. म्हटलं कोणतं? तो म्हणे हेच. कोणतं? जे कमी करायला तेच मला म्हणे तुम्हाला वाढवायला हेच. एक जण धावत पळत आला. तो म्हणे ओ आपला बीपी लो. तो म्हणे काय आहे का? तो म्हणे आहे ना म्हणे. कोणतं? हेच. एक म्हणे मा हाय होतो. तो म्हणे हेच. मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे. एखादं औषध जर इतक्या रोगांवर प्रतिकार करत असेल, मी काय बोलतोय जागेवर या. एखादा औषध जर इतक्या रोगांवर प्रतिकार करत असेल तर आमचे जगद्गुरु तुकोबराय 4 संकटांचं 4 प्रश्नांचं उत्तर एका वाक्यात देत आहेत. काही विशेष नाही. किंवा आपल्या परिसरामध्ये एक महाराज आहे, फक्त जाऊन सांगू नका, तुमची दाट शक्यता आहे. बघा आपल्या परिसरात सगळ्यांना माहिती आहे. बघा कीर्तन संपल्यानंतर ते पूर्वी एक औषध आणायचे, त्याची जाहिरात करायचे. अगदी छोटी बॉटल असायची, एकदम छोटी. ते कीर्तनातून त्या औषधाची जाहिरात करायचे. ते सांगायचे समजा कोणाचं डोकं दुखायला लागलं ना तर फक्त डोक्यावर एक थेंब टाकायचा. डोक्यावरती ते औषध चोळलं की डोकं दुखणं बंद. कोणाला समजा सर्दी झाली की फक्त त्याचा वास घेतला का सर्दी बंद. हातापायाला मुंग्या आल्या, मुंग्या येणं कळतं ना इकडं. त्याला काही दुसरा अपोजिट शब्द नाही बा माझ्याकडे. मुंग्या येणं, समजा मुंग्या यायला लागल्या ना हातापायाला, तिथं एक थेंब टाकला चोळलं की मुंग्या बंद. समजा विंचू चावला, जिथं विंचू चावला तिथं एक थेंब टाकला की विंचू दुखणं बंद. आणि शेवट एक गोष्ट ते सांगायचे. अशी बाटली हातात असायची आणि ते सांगायचे समजा ही बाटली संपली तरी महिनाभर पुरते म्हणे. बाटली संपली तरी महिनाभर पुरते वास घेण्याकरता, सर्दी करता. मला आपल्याला एक विचारायचं, एखादा औषध जर इतक्या रोगांवर प्रतिकार करत असेल तर आमचे जगद्गुरु तुकोबराय 4 रोगांचं 4 प्रश्नांचं निरसन एका वाक्यात एका उत्तरात जर देत असतील तर ते काही विशेष काही नवल नाहीये महाराज. संकट 4 आहे. या 4ही संकटांवर जर मात करायची असेल तर तुकोबराय म्हणतात तुम्ही हरीचं चिंतन करा, दासी आठवावा हरी. पहिलं संकट मी आपल्या समोर ठेवलंय, अर्थ संकट आहे. भक्त भक्ती मार्गाला लागला की त्याच्या जीवनामध्ये पैशाची चमचम भासते. बघा महाराज, पैशाची चमचम. एखादा माणूस म्हणेल आजच्या कीर्तनकारांनी फार गोड सांगितलं बरं का, उद्यापासून काहीच करायचं नाही, मस्त पलंगावर बसायचं आणि देवाला म्हणायचं दे रे हरी पलंगावरी, नाही देशील तर पुढं टिंब टिंब. त्याचा अर्थ तसा नाही. अर्थ संकट भक्ताच्या जीवनामध्ये आलं की तुकोबराय म्हणतात तुम्ही त्या हरीचं चिंतन करा. याचा अर्थ पलग बसा मग हरीचं चिंतन करा मग तो तुम्हाला आणून दिला असं नाही बरं का. ऐका, जगद्गुरु तुकोबराय देवाला म्हणतात ए देवा दास्यत्व तुझं करायचं आणि खाण्याकरता इतरांना मागायचं. तुकोबरायांचं प्रमाण आहे. तुकोबराय म्हणतात ए देवा जर असं जर आमच्या जीवनामध्ये जर असेल ना तर आमच्या जीवनाचा धिक्कार असो. मागू खावया माझे पंढरी राया, दिगजाले जिने माझे पंढरी राया. खावया हिक झाले माझे पंढरी राया, हिक झाले माझे पंढरी राया. पंढरी राया. अत्यंत समर्पक प्रमाण बाबांकरता एकदा टाळी वाजवा. जगद्गुरु तुकोबराय देवाला म्हणतात ए देवा दास्यत्व तुझं करायचं, चिंतन तुझं करायचं आणि चिंतन करत असताना तुझं चिंतन करून इतरांना काही मागायचं. धिक झाले जिने माझे पंढरी राया, तुझे दास्य करून अनेका मागो खावया. धिग झाले जिने माझे पंढरी राया. किंवा तुकोबराय याच्याही पुढे बोलतात बरं का. तुकोबराय म्हणतात ते देवा दास्यत्व आम्ही तुझं केलंय आणि तुझं दास्यत्व करत असताना
इतरांकडे जर आम्ही मागण्याकरता जर गेलो ना तर तुकोबराय देवाला म्हणतात ते देवा ती लाज कोणाची सांग, ती लाज कोणाची. तुकोबरायांचं प्रमाण ऐकायचं. ऐका तुकोबराय म्हणतात तुझा शरणागता शरण जाऊ आणि काशी तुका म्हणे लाजा कवना मासी. तुझा शरणागता शरण जाऊ आणि काशी तुका म्हणे तुकोबरायांचं दुसरं प्रमाण आहे का. तुकोबराय देवाला म्हणतात ते देवा तुझा शरणागत शरण जाऊ आणि काशी आणि तुका म्हणे लाज कवना हे का निजसी. असं प्रमाण आहे तुकोबरायांचं. ऐका त्याच अभंगाचं शेवटचं चरण आहे बरं काही. पहिला आपण म्हणलो ना तुझे दास्य करू आणि का, मोबाईल मध्ये पाहून घ्या. तुकोबराय म्हणतात तुझा शरणागत शरण जाऊ आणि काशी आणि तुका म्हणे लाज कवना हे का नाही जशी. देवा तुला शरण आलेलो याच्या करता शरण जाऊ आणि काशी. तुकोबराय देवाला प्रश्न विचारतात तुका म्हणे लाज कवना हे का नाही जशी. देवा सांग ना ती लाज कोणाची. किंवा समजण्याकरता थोडे वेगळ्या भाषेत सांगतो. एखाद्या स्त्रीच्या अंगावरची साडी जर फाटलेली असेल तर लाज कोणाला हो. तरी ते लाज स्वामीसी, तरी ते लाज स्वामीसी, तरी ते लाज स्वामीसी, तरी ते लाज स्वामीसी. तुका म्हणे ना भाज, तरी ते लाज स्वामीसी, तरी ते लाज स्वामीसी, तरी ते लाज स्वामीसी. तुका म्हणे नाट भाजते लाज स्वामीसी, तरी ते लाज स्वामीसी, तरी ते लाज स्वामीसी, स्वामीसी. तुकोबराय म्हणतात एखाद्या स्त्रीच्या अंगावरची साडी फाटलेली असेल तर लाज कोणाला. तर तरी ते लाज स्वामीसी तुका म्हणे नग्नबाज आणि ती हे लाज स्वामीसी. तुकोबराय म्हणतात समर्थाचे बाळ केविलवाने दिसे, समर्थाचे बाळ केविलवाने दिसे, तरी हासे जन कोणा देवा, तरी हासे जन कोणा देवा. समर्थाचे बाळ हे विद्वान दिसे, समर्थाचे बाळ हे विद्वान दिसे, तरी ते कोणा देवा, कोणा देवा. काय प्रमाणे समर्थाचे बाळ केविलवाने दिसे आणि तरी कोणा हसे जन देवा. हा प्रश्न विचारलाय तुकोबराय. प्रश्न आहे बर का. तरी ते हसे कोणा देवा नाही का. एखाद्या स्त्रीच्या अंगावरची साडी जर फाटलेली असेल तर ती लाज नवऱ्याची असते महाराज. लोक म्हणतील का रे तेव्हा तर फार मोठ्या आनंदाने घोड्यावरती बसण्याकरता तयार झाला होता. अरे तिनं सर्वस्व तुला अर्पण केलेलं आहे, तुझ्या नावचं कुंकू लावलेलं आहे, तुझ्या नावचं मंगळसूत्र घातलेलं आहे आणि लग्नामध्ये उखाणे सुद्धा तुझ्याच नावचे घेतलेले. मग त्या स्त्रीने सर्वस्व याला अर्पण केलेलं आहे. तिचे सगळे नातेवाईक भाऊबंद आई वडील सोडले आणि याला वरलं, याच्या नावचं सगळं परिधान केलं. मग त्या स्त्रीच्या जीवनामध्ये जर तिला जर काही कमी पडलं तर लाज कोणाची हो. कोणाची आहे ती नवऱ्याची लाज आहे. जसं जगद्गुरु तुकोबराय म्हणतात ए देवा आम्ही रोज 8 तासाने तुझा गजर करतोय, तुझं नामचिंतन करतोय, तुझ्या नावची माळ गळ्यामध्ये घातलेली आहे आणि तुझ्या नावचाच गंध आम्ही लावलेला आहे. मग देवा आमच्या जीवनामध्ये पैशाची चमचम भासली तर लाज कोणाची. कोणाची ती देवाची. देवाला प्रश्न विचारलाय जगद्गुरु तुकोबराय. देवाला म्हणताय अरे तुझा शरणागत शरण जाऊ आणि कशी याच्या करता. मग तरी हे लाज कवना हे का निजसी. तर ती लाज देवाची असेल महाराज. एखाद्या भक्ताच्या जीवनामध्ये अर्थ संकट आलं आणि ते जर भगवान परमात्म्याने पूर्णत्वास जर नाही नेलं तर ती लाज देवाची असते महाराज. चुकत नाही.
संत महात्मे देवाशी बोलत असताना देवाला म्हणतात, हे देवा, आमच्या जीवनामध्ये जर आम्हाला काही कमी जर पडलं ना, तर आम्ही इतरांच्या पुढं पदर पसरत भीक मागत फिरणार नाही. मागायचं असेल तर आम्ही तुलाच मागू देवा. संत महात्मे म्हणतात, ऐका, मागणे ते तुझ मागो, देह भाव तुझ सांगो, देह भाव तुझ सांगो, माया तुमच्या दातारा. मागणे ते तुझ मागो, जीव भाव तुझ सांगो, लागे तरी लागो, पाया तुमच्या दातारा, पाया तुमच्या दातारा. संत महात्मे देवाला सरळ बोलतात, आमच्या जीवनात जर काही कमी पडलं ना, तर आम्ही इतरांच्या पुढे पदर पसरत भीक मागत फिरणार नाही. तुकोबाराय म्हणतात, मागणे ते तुझ मागो, जीव भाव तुझ सांगो, अन लागेन तरी लागो, पाया तुमच्या दातारा. आम्ही तुझ्याच पायाजवळ येऊ. आम्हाला जर काही लागलं ना, तर आम्ही इतरांकडे मागणार नाही. किंवा समजण्याकरता दृष्टांत सांगतो, म्हणजे आपल्या पटकन लक्षात येईल. काय झालं? जागे आहे ना? हॅलो. राजा, प्रधान आणि सैनिक जंगलामध्ये शिकार करण्याकरता गेले. गोष्ट सांगतो, ऐका. बघा, गोष्टीच पाहिजे आता, त्याच्याशिवाय पर्याय दिसत नाही. ऐका. राजा, सैनिक, प्रधान जंगलामध्ये शिकार करण्याकरता गेले. राजाची, प्रधानाची आणि सैनिकाची ताटातूट झाली. राजा एका बाजूला भटकला गेला, सैनिक एका बाजूला आणि प्रधान एका बाजूला. उन्हाळ्याचे दिवस होते. उन्हाळ्याचे दिवस. राजा फार तहान्यानं व्याकुळ झाला. राजाची दृष्टी जिथपर्यंत जात होती तिथपर्यंत राजाला कुठंच पाणी दिसत नव्हतं. राजाचे प्राण जायला लागले. राजा व्याकुळ होत होता, पाणी कुठं दिसत नव्हतं. तेवढ्यात एक आशेचा किरण जागा झाला. लांब दूरवर एक मेंढपाल हजारोच्या वर मेंढ्या चारत असताना राजाला दिसला. राजाला असं वाटलं, ज्या अर्थी या मेंढपालाकडे हजारोच्या वर मेंढ्या आहे ना, याचाच अर्थ इथं कुठंतरी जवळ पाणी असलं पाहिजे. म्हणून राजा त्याच्याजवळ गेला. त्याला सांगितलं, मी या नगराचा राजा आहे, तहानेनं व्याकुळ झालोय, पाणी असेल तर पाणी दे ना. त्या मेंढपालाने सांगितलं, राजे तुम्ही तसा मी. काय सांगितलं? तुमच्याकडे जसं पाणी नाही ना, तसं माझ्याकडे पाणी नाही. मग राजा म्हणे, मी आता मरतो. पण त्या मेंढपालाने सांगितलं, राजे घाबरू नका, मी मरू नाही देणार म्हणे तुम्हाला. मग आता तू काय करणार? इथं तुझ्याकडे पाणी नाही, माझ्याकडे पाणी नाही, जिथपर्यंत दृष्टी जाते तिथपर्यंत कुठं पाणी नाही. मग आता तुम्हाला कसं काय जिवंत ठेवणार? त्या मेंढपालाने सांगितलं, राजे घाबरू नका. धावत पळत गेला, पाठीवरची चरवी काढली, एक मेंढरी धरली, तिचं दूध काढलं आणि दूध काढून राजाजवळ दिलं. राजाला सांगितलं, राजे तुम्ही रोज राजवाड्यामध्ये कपिला गाईचा आटीव घोटीव दूध पित असाल, पण आज प्रसंग तुमच्या वय, वेळ तुमच्या वय, माझा ऐका, एवढं दूध पिऊन घ्या. राजाने ती चरवी घेतली, घटा 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 दूध पिऊन घेतलं. राजाची तानही भागली, भूकही भागली. राजाने विचार केला, याने आपले प्राण वाचवले, मग आता याला काहीतरी दिलं पाहिजे. काय द्यावं? तेव्हा काही एटीएम होतं का? काही फोन पे, गुगल पे होतं? काय दिलं पाहिजे? मग काय द्यावं? तर राजाने आपल्या बोटातली अंगठी काढली आणि त्या मेंढपालाच्या हातात दिली आणि त्याला सांगितलं, हे तुझं बक्षीस नाहीये. अंगठी हे तुझं बक्षीस नाही, हे तुझं ओळखपत्र आहे. काय ओळखपत्र? तू उद्या राजवाड्यात ये. राजवाड्यामध्ये आला की तुला ही अंगठी पाहून कोणी अडवणार नाही आणि आल्यानंतर तू जे मागशील ना ते मी तुला देईल. राजा राजवाड्यात गेला. सगळी घडलेली हकीकत राजवाड्यामध्ये सांगितली. ब्राह्मणाधिकांनी सांगितलं, काल गंडांक योग होता, काल तुम्ही मरणारच होता, पण तुमचं भाग्य चांगलं, तुम्ही वाचले. मग आता ते ब्राह्मणही सांगून काय करणार आहे? ब्राह्मणांनी सांगितलं, काय नाही, सत्यनारायण करा. मग सत्यनारायण दुसऱ्या दिवशी आयोजित झाला. पूजा सुरू होती. हा मेंढपाल दुसऱ्या दिवशी येतोय. आता याला कोणी आडविल का हो? बोटामध्ये राजाची अंगठी आहे, कोणीच अडवलं नाही. ते ओळखपत्र होतं. जिथं राजाची पूजा सुरू होती ना, सत्यनारायणाची पूजा सुरू होती, तिथे येऊन उभा राहिला. राजाची पूजा संपली. पूजा झाल्यानंतर राजाने प्रदक्षिणा मारली आणि हात जोडून देवाकडे काहीतरी मागणं मागितलं आणि सहज मागं लक्ष गेलं तर काल ज्याने आपले प्राण वाचवले तो मेंढपाल येऊन उभा होता. त्याला पुढे बोलवलं, पुढे. तो पुढे आला आणि राजाने त्याला सांगितलं, बोल, तुला काय पाहिजे ते मागून घे. त्या मेंढपालाने आपल्या बोटातली अंगठी काढली आणि राजाच्या हातात दिली. राजा ही अंगठी घ्या. राजा म्हणाले, अरे ती अंगठी राहू दे, अधिक तुला काय पाहिजे ते सांग. या मेंढपालाने सांगितलं, राजे ही अंगठी घ्या.
आणि आपण भिकाऱ्याकडे भीक मागत नसतो म्हणे. काय म्हणे? आपण भिकाऱ्याकडे भीक मागत नसतो. राजाने तलवारच काढली, चिरच्छेद करणार, पण राजाने विचार केला हा आपल्याला भिकारी का म्हटला हे विचारणं पहिलं गरजेचं आहे. म्हणून राजाने त्याला विचारलं का रे बाबा तू मला भिकारी का म्हटलं. त्यावेळेला त्या मेंढपालाने सांगितलं राजे तुमची पूजा संपली, पूजा संपल्यानंतर तुम्ही प्रदक्षिणा मारली आणि प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर तुम्ही हात जोडून काय करत होता. राजाने सांगितलंय काही नाही देवाकडे काहीतरी मागणं मागत होतो. तेव्हा त्या मेंढपालाने सांगितलं राजे तुम्हाला जर तुमच्या अडी अडचणींवर जर मात करण्याकरता जर देवाकडे मागावं लागत असेल तर मी कशाला तुमच्याकडे मागू. मला मागायचं असेल तर मी त्याच्याकडेच मागेल ना. काय गरज आहे मला तुमच्याकडे मागण्याची. तसं संत महात्म्या देवाला म्हणतात आम्ही इतरांच्या पुढे पदर पसरत भीक मागत फिरणार नाही. आम्हाला मागायचं असेल ना तर संत म्हणतात मागणे ते तुझं मागू. आम्ही इतरांच्या पुढे पदर पसरत भीक मागत फिरणार नाही. म्हणून भक्ताच्या जीवनामध्ये पहिलं येणारं संकट आहे महाराज ते म्हणजे अर्थसंकट आहे. अर्थसंकटातून भगवान परमात्म्याच्या चिंतनाशिवाय आपल्याला निवृत्त होता येत नाही. कदाचित आपण वाम मार्गाने कमवलेलं धन असेल, तुम्ही कमवाल भरपूर, पण ते कमवलेलं धन तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कधीच सुखदायी ठरणार नाही. कारण धन कमवत असताना जोडोन या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. संत महात्म्यांनी हे कर असं फार कमी वेळा सांगितलं, असं कर असं भरपूर वेळा सांगितलं. माझं वाक्य लक्षात घ्या. संत महात्म्यांनी हे कर असं फार कमी वेळा सांगितलंय बरं का. असं कर असं भरपूर वेळेला सांगितलं. समजण्याकरता सांगतो, संत महात्म्यांनी धन कमवू नका असं कधी म्हटलं नाही. धन कमवा पण आम्ही सांगतो त्या पद्धतीनं कमवा. तुम्हाला गाथ्यामध्ये इतर संत महात्म्यांच्या संपूर्ण वाङ्मयामध्ये संत महात्म्यांनी असं कुठंच म्हटलेलं आपल्याला पाहायला सापडणार नाही का तुम्ही पैसा कमवू नका म्हणून. कमवायला लावलाय, कमवा. संत महात्म्यांनी बऱ्याच ठिकाणी असं म्हटलेलं आहे. संत महात्मे म्हणतात तुम्ही जे काम करतात ना तेच काम करा. ऐका, तुम्ही जे काम करतात ना तेच काम करा, फक्त आम्ही सांगतो त्या पद्धतीनं करा. काय तेच काम करायला लावलंय, काम नाही बदलायला लावलं बरं का संत महात्म्यांनी. पैसा कमवू नका असं म्हटलं नाही, कमवा, फक्त आम्ही सांगतो त्या पद्धतीनं करा असं संत महात्म्यांचं म्हणणं आहे महाराज. मी काय बोलतोय आपल्या लक्षात येतंय ना. रीत बदलायला लावली, रीत. संत महात्म्यांनी रीत बदलायला लावली बरं का बऱ्याच वेळेला, काम नाही बदलायला लावलं. किंवा समजण्याकरता थोडे वेगळ्या भाषेत सांगतो म्हणजे आपल्या पटकन लक्षात येईल. दोघा जणांना शिक्षा झाली. 1 किलो ओझं बरोबर घेऊन 20 किलोमीटर चालून जायचं. रीत सांगायची मला. संत महात्म्यांनी रीत सांगितली, काम नाही बदलायला लावलं. ऐका, संत महात्म्यांनी रीत फार गोड सांगितली. त्या रीत प्रमाणे आपण जर जीवन जगलं ना तर आपलं जीवन सुखदायी झाल्याशिवाय राहणार नाही. ऐका, दोघा जणांना शिक्षा, 1 किलो ओझं घेऊन 20 किलोमीटर चालून जायचं. पहिल्याने एका पिशीमध्ये 1 किलोचा बरोबर मोजून मापून दगड घेतला, पाठीवर टाकला, प्रवासाला निघाला. 1 किलो ओझं 20 किलोमीटर घेऊन जायचं होतं अशी शिक्षा होती. पहिल्याने दगड घेतला. दुसरा फार चतुर होता. दुसऱ्याने आपल्या बायकोला सांगितलं स्वयंपाक कर. स्वयंपाक करून बरोबर 1 किलो शिदोरी माझ्या बरोबर मला बांधून दे. त्याच्या बायकोनं त्याला बरोबर मोजून मापून काट्यावर ठेवून 1 किलो शिदोरी त्याच्याकडे बांधून दिली. दोघही जणांचा प्रवास संपला. एक जण दगड घेऊन गेला होता आणि एक जण शिदोरी घेऊन गेला होता. जो दगड घेऊन गेला ना महाराज 20 किलोमीटर संपले तिथं हाताश होऊन बसला. पण जो शिदोरी 1 किलो घेऊन गेला होता तो आनंदी राहिला, तो सुखदायी राहिला. संत महात्म्यांनी काय सांगितलंय, ऐका, तुम्ही जे करताय तेच करा, फक्त आम्ही सांगतो त्या पद्धतीनं करा. संत महात्म्यांनी असं कुठं म्हटलं नाही की तुम्ही धन कमवू नका. धन कमवलं पाहिजे. या जगामध्ये ज्याच्याकडे पैसा आहे त्यालाच मान आहे महाराज. धनवंत लागे सर्व मान्यता आहे जगी. सर्व मान्यता आहे जगी. सर्व मान्यता आहे जगी. धनवंत लागे सर्व मान्यता आहे जगी. सर्व मान्यता आहे जगी. सर्व मान्यता आहे जगी. गोड
धनवंता लागी अन सर्व मान्यता आहे जगी. ज्याच्याकडे पैसा आहे ना त्याला समाजात मान आहे महाराज. बरोबर आहे का नाही? मान आहे. जगद्गुरु तुकोबाराय तर या संबंधाने फार गोड बोलतात. तुकोबाराय म्हणतात माझ्याकडे जोपर्यंत पैसा होता ना तोपर्यंत लोक मला देऊतले लोक तुकाशेठ म्हणत होते. आणि दुष्काळ पडल्यानंतर मी माझं सर्वस्व लोकांना समर्पित करून दिलं आणि आता माझ्याकडे काहीच राहिलं नाही. तेव्हा लोक मला काय म्हणायला लागले? तुक्या म्हणत होते. तुका वेडा विचार करी बडबड फार करी बडबड फार करी बडबड फार तुका वेडा विचार करी बडबड फार करी बडबड फार करी बडबड बडबड फार. मला पैशाचा मान सांगायचा आहे. मान ऐका. तुकोबाराय म्हटले माझ्याकडचा पैसा संपला. जोपर्यंत पैसा होता तोपर्यंत लोक मला तुकाशेठ म्हणत होते. पण पैसा संपला, दुष्काळ पडला आणि माझ्याकडचा पैसा संपला. पैसा संपल्यामुळं माझ्या जीवनातला मान गेला असं तुकोबाराय बोलले. तुकोबाराय म्हणतात ऐका. दुष्काळे आटीला द्रव्याने मान स्त्रियेच्या अन्न करिता देती स्त्रियेक अन्न. दुष्काळे आटीला द्रव्याने मान स्त्रियेक अन्न करिता देती स्त्रियेक अन्न. तुकोबारायांचे वाक्य बघा ना किती गोडे. तुकोबाराय म्हणतात दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान. माझा मान जर कोणी नेला असेल तर तो द्रव्याने नेला. द्रव्य राहिलं नाही म्हणून लोक मला तुक्या म्हणायला लागले. म्हणून प्रत्येक माणसाकडे पैसा असला पाहिजे. पैसा असेल तरच त्या माणसाला समाजामध्ये मान आहे. म्हणून संत महात्मे असं कधी म्हटले नाही का तुम्ही पैसा नका कमवला पाहिजे पण तो योग्य रीतीने कमवला पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. ऐका. मग भक्त भक्ती मार्गाला लागला की भक्ताच्या जीवनामध्ये पहिलं संकट येतं ते म्हणजे अर्थसंकट. ते अर्थसंकट भगवत चिंतनाशिवाय खऱ्या अर्थानं आपलं दूर होत नाही महाराज. एखाद्या जाणकार श्रोत्याच्या मनामध्ये असा प्रश्न असेल ठीक आहे का हो एखादा भक्त भक्ती मार्गाला लागलाय समजा पण त्याच्या जीवनातला आजपर्यंत भगवान परमात्म्यानं अर्थसंकटातून त्याला कधी दूर केलंय का? अशा अनेक उदाहरणे. हा काही कीर्तनातला 1 आणि 2 तासाचा विषय नाही महाराज. भगवान परमात्म्याने अनेक भक्तांना अर्थसंकटातून दूर केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. तूर्त फक्त कोणाच्या मनामध्ये शंका असेल तर एक उदाहरण डोळ्यासमोर आणून देतो आणि पुढे चालतो. भक्ताला भगवान परमात्म्याने अर्थसंकटातून दूर केलं का त्याच्याकरता पहिलं उदाहरण ऐका. सगळ्यांना माहिती आहे श्रीमद भागवत कथेच्या द्वादश स्कंदामध्ये आपल्याला हे उदाहरण पाहायला सापडतं. कोण? सुदामजी होते बघा. सुदामजी होते ना दादा. सुदामजींच्या जीवनाचा कधीतरी विचार करा. 18 विश्व दारिद्र्य होतं बरं का सुदाम्याच्या जीवनात. किती? 18 विश्व. 18 गुणिले 20 बरोबर किती? 360. त्याचं संवत्सर कधी बदलतच नव्हतं महाराज. आपलं कॅलेंडर दरवर्षी बदलतं का नाही? आपल्या भीतीवरचं बदलतं ना. अहो त्याचं कॅलेंडरच बदलत नव्हतं महाराज. असा 18 विश्व दारिद्र्य असलेला हा सुदामा होता. दरिद्री नव्हता बरं का. दरिद्री वेगळं आणि दारिद्र्य वेगळं. सुदामा दरिद्री नव्हता महाराज. ज्ञानोबारायांची एक ओवी ऐका. ज्ञानोबाराय फार गोड बोलतात. ज्ञानोबाराय म्हणतात का आवडे दरिद्री दरिद्रिया की रोग रोगी या परंतु परिभोग विजे यया अदृष्ट जेणे. एखाद्या माणसाला आपण दरिद्री राहावं असं वाटतं का हो? इथं कोणाला वाटतं मी दरिद्री असलो पाहिजे? वरबोट करा. मीच एकटीनं केलंय का? नाही का दादा? इथं असा एकही माणूस नाही का त्याला आपण दरिद्री असावं असं वाटतं म्हणून वाटतं नाही. असं कोणालाच वाटत नाही का आपण दरिद्री असावं पण रेषेखाली राहावं हे प्रत्येकाला वाटतं बरं का महाराज. हा रेषेखाली. ज्यांच्याकडे ना 100 एकर क्षेत्र आहे अशा लोकांक सुद्धा ते दारिद्र्य रेषेखालचं कार्ड पाहिलं महाराज. दरिद्री कोणालाच आवडत नाही. फक्त दारिद्र्य रेषेखालचं लोकांना चालतं. पण सुदाम्याचं असं रेषेखालचं दारिद्र्य नव्हतं महाराज. 18 विश्व दारिद्र्य होतं. ऐका. 18 विश्व दारिद्र्य असलेला हा सुदामा भगवान परमात्म्याचा जिवलग मित्र होता महाराज. सुदामजी जिवलग होता बरं का. पण भगवान परमात्म्याकडं
काहीच मागितलं नाही महाराज या माणसाने, नाही मागितलं कधीच. स्वतः मित्र असताना भगवान परमात्म्याकडे कधी मागण्याकरता गेला नाही महाराज सुदामा. त्याला त्याच्या जीवनामध्ये दारिद्र्य कधी जाचलंच नाही महाराज. आणि आपल्याला दारिद्र्य जाचू नये असं जर वाटत असेल ना, तर त्याच्याकरता एकच केलं पाहिजे, ते सुदाम्यानं केलंय महाराज. दिन रजनी हाची दंडा गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, पवाडे. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. भगवत चिंतन सतत सुरू होतं, त्याला कधी दारिद्र्य जाचलंच नाही महाराज. संसारातल्या प्रत्येक माणसाला आपल्या स्त्रीपेक्षा दारिद्र्य कमी जास्त बरं का. पण संसारामध्ये दारिद्र्य जर सर्वात जास्त जर कोणाला जास्त, तर ते स्त्रीला जास्त बरं का. दारिद्र्य संसारामध्ये स्त्रीला जास्त प्रमाणामध्ये आपल्याला जास्ताना पाहायला सापडतं. सुदाम्याला कधी जाचलं नाही, पण सुदाम्याची पत्नी होती सुशीला, तिला मात्र दारिद्र्य जाचत होतं बरं का, जाचत होतं. कारण तिची संसारावरती प्रीती होती आणि सुदाम्याची संसारावरची प्रचिती होती. सुदाम्याला संसाराची प्रचिती आणि सुशीलेची संसारावरती प्रीती. शब्द सारखे वाटतात पण सूक्ष्म भेद बर का. मराठीमध्ये असे भरपूर शब्द आहेत, ते आपण एका अर्थाने उच्चारतो पण त्यांच्यामध्ये सूक्ष्म भेद असतो. कसं समारोप, समाप्ती, समारंभ, सांगता हे शब्द आपण एकसारखे वापरतो, पण प्रत्येक शब्दाचा अर्थ वेगवेगळा आहे. समाप्ती आपण कधी कधी म्हणतो, आमच्या आज सप्ताहाची समाप्ती. सप्ताहाची समाप्ती कधीच नसते महाराज. सप्ताहाची सांगता असते, समारोप असतो. समारंभ तर फार वेगळा आहे, ज्याच्यामध्ये क्षीण असतो त्याला समारंभ असं म्हटलं जातं. असे बरेचसे मराठी भाषेमध्ये शब्द आपण वापरतो. खाणं, जेवणं, चरणं, पसरणं, झोपणं, भ्रष्टाचार, शिष्टाचार, अत्याचार, असे लई शब्द आहे महाराज. आपण एका अर्थाने वापरतो पण त्यांच्यामध्ये सूक्ष्म भेद असतो. जसं झोपणं, पसरणं, काय फरक आहे सगळ्यांना माहिती आहे. झोपणं कशाला म्हणायचं, पसरणं कशाला म्हणायचं, सूक्ष्म भेद आहे. तसं प्रचिती आणि प्रीती, सुदाम्याला प्रचिती होती पण तिची प्रीती होती, म्हणून तिला दारिद्र्य जाचत होतं. आणि जाचल्यामुळं ती एक दिवस सुदामजींना म्हणते, का हो तुम्ही तर फार लोकांना कीर्तनातून सांगतात माझा मित्र राजा झाला, राजा झाला. सुदामजी प्रवचन करायचे, कीर्तन करायचे ना, त्या कीर्तनातून सुदामजी कायम म्हणायचे, गड्यांनो राजा किरे झाला, गड्यांनो राजा किरे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला. गड्यानो राजा किरे झाला, राजा किरे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला, सिंहासनी बैसला. सुदामजी सांगायचे माझा मित्र राजा झाला, सिंहासनावरती बसला, असं कायम सांगायचे ना प्रवचनातून, कीर्तनातून. एक दिवस सुदामजींची पत्नी त्यांना म्हणते, हो जा ना, तुमच्या मित्राकडून राजा झाला ना, मग काहीतरी मागून आणा ना. सुदामजीनं तिला सरळ सांगितलं, मला जर त्याच्याकडे काही मागण्याच्या उद्देशाने जर पाठवणार असेल ना, तर माझे प्राण जातील, पण त्याच्याकडे कधी मी मागण्याच्या उद्देशाने जाणार नाही. ऐका, सुशीलेच्या लक्षात आलं ही असे जाणार नाही. सुशीलेने थोडे शब्द बदलवले महाराज. सुशीलेनं सांगितलं, नका मागण्याच्या संबंधाने जाऊ, पण त्याच्या भेटी करता तर जा. सुदामजी मागण्याकरता गेले नाही बरं का महाराज, पुढं प्रमाणात येईलच. मागण्याकरता गेले नाही, भेटी करता गेलेले. आपली पत्नी अनुकूल झाली असं सुदाम्याला कळालं. ज्याची पत्नी भगवान परमात्म्याच्या किंवा पंढरपूरच्या वारीला जा असं म्हणत असेल तर त्याने निघालं पाहिजे की नाही हो. सुदामजीनं विचार केला, देवाच्या भेटी करता जाण्याकरता आपली पत्नी आपल्याला अनुकूल झालेली आहे. मागचा पुढचा विचार केला नाही सुदामजीनं, मागण्याच्या उद्देशानं नाही पण देवाच्या भेटीच्या उद्देशाने. आता सुदामजी निघाले. जात असताना अशी अवस्था आहे, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, जाते जाते मुख में हरे कृष्ण रामा, चले श्याम सुंदर से
सुदामा फार गोडे, मला म्हणायचं नाही, माझी वेळ संपुष्टात आलेली आहे. ऐका, गेले सुदामजी, पुढे जायचंय. गेले, भगवान परमात्म्याकडे काही मागितलं नाही महाराज, भेटी करता गेले होते बरं का, मागितलं नाही. पण भक्त होते ना, शुद्ध भाव होता ना, इतरांकडे कधी काही मागितलं नाही महाराज. पण ऐका, भगवान परमात्म्याच्या भेटी करता गेले आणि भगवान परमात्म्यानं सुदाम्याचा शुद्ध भाव पाहिला आणि काय दिलं हो? सुदामा ब्राह्मण दुःखे तारे सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पीडिला. पोहे घेऊनिया त्याच्या भेटी लागी गेला. पोहे घेऊनिया त्याची भेटी लागी गेला. शुद्ध भावाने खोडिया गाव सोनियाचा दिला. शुद्ध भावाने खोनिया गाव सोनियाचा दिला. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लावो. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लावो. हे विठोबाचा धर्म लागो लक्ष लावो. विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागो. अत्यंत गोड आणि समर्पक प्रमाणे ऐका, भाष्य ऐका त्या चरणातलं. सुदाम ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला मुष्टीभर पोहे घेऊन त्याचे भेटी लागी गेला म्हटलंय. काय भेटायला गेला बरं का, तो मागण्या करता नाही गेला महाराज, हे महत्वाचं आहे. भेटायला गेला, देवाला भेटला, पण काही मागितलं नाही महाराज. पण देवानेच त्याचा शुद्ध भाव पाहिला आणि काय दिलं? गाव सोनियाचा दिला गा. मी कशा करता सांगितलं, सोन्याची नगरी सुदाम्याला दान देऊन टाकली. सुदाम्यानं देवाकडे कधी काही मागितलं नाही महाराज, पण न मागता भगवान परमात्मा किती देऊन जाईल आपल्याला त्याचं गणित कधी करता येणार नाही महाराज. म्हणून त्याच्याकडे कधी मागत बसू नका, भक्ती करा, शुद्ध असू द्या. त्या भक्तीच्या बदल्यामध्ये भगवान परमात्म्याकडे कधी मागू नका. सुदाम्यानं कधी मागितलं नाही, पण सुदाम्याला भगवान परमात्म्यानं सोन्याची नगरी देऊन टाकली. म्हणून एखादा भक्त असतो, तो भक्त इतरांच्या पुढं पदर पसरत कधीच भीक मागत नसतो, पण भगवान परमात्मा त्याच्या जीवनातला अर्थसंकट दूर केल्याशिवाय राहत नसतो. म्हणून भक्त भक्ती मार्गाला लागला की भक्ताच्या जीवनातलं पहिलं संकट मी आपल्या समोर ठेवलं, ते म्हणजे अर्थसंकट. अजून 3 संकट राहून गेले. हे 3ही संकट आहे ना, आपल्याला अजून 3 कीर्तन करावं लागतील, तेव्हा आपले 3 संकट होतील. विठाला 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 विठाला. एकदा सगळ्यांनी त्या हरीचं चिंतन करायचंय. 1-2-5 मिनिटामध्ये मी सेवा आटोपती घेणार आहे. एकदा करा हरीचं चिंतन. वर हात करू नका, खालीच हात असू द्या. मी तुम्हाला त्रास देणार नाही, मी कोणाला त्रास देणारा महाराज नाही. ऐका नका हो. पुरुष वर्गांनी केले तर चालतील, पण महिला मंडळींनी कधीच वर हात करायचे नाही. न जाणू एखादीच्या बांगड्या फुटल्या तर दुसऱ्या दिवशी तुमचे नवरे माझं पाकिट घेतल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यापेक्षा हात खाली असू द्या, फक्त भजन करा. ऐका. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय जय
ठोपर कुमाई कुमार कुमाई ठोपर कुमाई जय जय ठोपर कुमार कुमाई ठोपर कुमार कुमाई ठोपर कुमार कुमाई जय ठोपर कुमार बघा, अभंगाच्या संबंधाने चिंतन करत असताना आपलं अजून पहिलं चरण सुद्धा सुटलेलं नाही. पण भक्ताच्या जीवनामध्ये 4 संकट येतात. पहिलं संकट अर्थ संकट, तो भगवान परमात्मा कसं दूर करतो मी आपल्याला सांगितलं. दुसरं संकट धर्म संकट, ते अर्जुनावरती आलं होतं. अर्जुनावरती आल्यानंतर अर्जुनाला असं वाटत होतं, मला ज्यांच्याबरोबर युद्ध करायचं ते तर सगळे आपलेच आहे, माझेच आहे, मी यांच्याबरोबर कसं काय युद्ध करावं. त्यावेळेला भगवान परमात्म्याने गीता सांगितली आणि गीता सांगून धर्म संकटातून दूर. अर्जुना संकट पडता भारी, गीता सांगे हरी कुरुक्षेत्री, गीता सांगे हरी. अर्जुना संकट पडता जड भारी, गीता सांगे हरी कुरुक्षेत्री, सांगे हरी कुरुक्षेत्री, गीता सांगे हरी. अत्यंत गोड प्रमाणे अर्जुना संकट पडता जडभारी, इथं जडभारी शब्द आलेला आहे बघा. अर्जुना संकट पडता जडभारी आणि गीता सांगे हरी कुरुक्षेत्री. भगवान परमात्म्याने गीता सांगितली आणि त्या धर्म संकटातून अर्जुनाला बाहेर काढलं. भक्ताच्या जीवनामध्ये दुसरं संकट येतं, ते म्हणजे धर्म संकट. तिसरं आहे प्राण संकट. तुकोबराय म्हणतात, या प्राण संकटातून त्याच्याशिवाय सोडवणारा या जगाच्या पाठीवर कोणी नाही. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, आणि एका चक्र पाणी वाचून या. आपण याला विनंती करतो, त्याला विनंती करतो, पण ते आपल्याला सोडवणार नाही. सोडवणारा फक्त एकमेव तेवढाच आहे, त्यालाच विनंती केली पाहिजे. आणि शेवटचं भक्ताच्या जीवनामध्ये येणारं संकट असतं ते मोक्ष संकट. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, संकटाच्या संबंधाने तुम्ही जर दररोज हरीचा करत असाल तर मोक्षा करता तुम्हाला वेगळा भासत नाही. तुकोबारायांच्या प्रमाणे तुकोबाराय म्हणतात, अशी लई जणांची साक्ष आहे ना, त्याच्या हातातच मुक्ती नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुतांची, ऐसी साक्ष बहुतांची, ऐसी साक्ष बहुतांची, हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची, ऐसी साक्ष बहुतांची, ऐसी साक्ष बहुतांची. मुखी नाम, हरीचं चिंतन जर असेल, मुखी नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष बहुतांची. त्याच्याकरता इतर खटाटोप करण्याची गरज नाही. म्हणून एकदा परत त्या भगवान परमात्म्याचं चिंतन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, माऊली ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानराज, माऊली ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानेश्वर, माऊली पडता जडभारी दासी अठवावा हरी, मगतो होणी दीक्षेन आड घाली सुदर्शन. नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने, तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण, मगतो होणी दीक्षेन आड घाली सुदर्शन. जगद्गुरु तुकोबरायांच्या या अभंगाच्या संबंधाने बोलत असताना आतापर्यंत आपण फक्त एका चरणाच्या संबंधाने बोललोय. कदाचित जगद्गुरु तुकोबरायांना असंच बोलायचं असेल असं मात्र माझा दावा नाही, पण माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे मला या अभंगाचा, या चरणाचा जसा अर्थ लावता आला तसा लावण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करतो. सेवा करीत असताना जे काही चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष समजून माझी मला परत करा. जे काही बरोबर असेल ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती, नवे अंगभूत युक्ती, नव्या उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. खरं तर अत्यंत गोड पवित्र वातावरण आहे. या वातावरणामध्ये प्रथम दिवसाची सेवा माझ्याकडं समस्त या वस्तीकरांनी सुपूर्त केली. खरं तर या वस्तीवरील संपूर्ण जे काही कार्यकर्ते मंडळी असतील, या कार्यकर्त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेचे महाराज. एवढी छोटीशी वस्ती, छोटीशी मंदिरं, पण या मंदिरामध्ये, या वस्तीवरती आपण गोड एवढा छान उत्सव करतात, म्हणून आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. मला इथल्या कार्यकर्त्यांचे कोणाचेच, मला तसे नावं माहिती आहे सगळ्यांचे, 4-5 जणांचे नावं माहिती आहे. पण कसं असतं माहिती का, एका जणाचं नाव घेतलं आणि एखाद्याचं राहून गेलं तर दुजे सहजची निंदिले महाराज. एका म्हणता बोले आणि दुजे सहजची निंदिले, असं घडतं. म्हणून इथं जे काय आलेले काय भाविक असतील, संपूर्ण टाळकरी असतील, श्रोते मंडळी असतील, कार्यकर्ते मंडळी असतील, हे सगळे अगदी जीवाचे जीवलग आहे. म्हणून या सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो
आणि माझ्या वाणीला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय हरी जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले कोरे हे देवा कुठे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज हरी नाही विचारीला अधिकार करा क्षमा अपराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञाने